श्रीहरीचे स्मरण करू ठेवून चरणी माता, श्रीहरीचे स्मरण करू ठेवून चरणी माता, ध्यान देऊनी ऐका सांगतो मुचकुंदाची कथा, ध्यान ध्यान देऊनी ऐका सांगतो मुचकुंदाची कथा, ध्यान देऊनी ऐका सांगतो मुचकुंदाची कथा. श्रीहरीचे स्मरण करू ठेवून चरणी माता, श्रीहरीचे स्मरण करू ठेवून चरणी माता, ध्यान देऊनी ऐका सांगतो मुचकुंदाची कथा, ध्यान देऊनी ऐका सांगतो मुचकुंदाची कथा. हो, मानदत्त्याचा पुत्र मुचकुंद देवेंद्राचा सेनापती होता. त्याने देवदैत्यांना युद्धामध्ये देवानं अतिशय मदत केली होती. देव त्याच्यावर खुश होते. एकदा मुचकुंद इंद्राकडे भेटायला आला तेव्हा इंद्र त्याला म्हणतो, बाबा रे, अरे तू आता आराम करायचास, तुला काय पाहिजे ते आम्ही पुरू शकतो, तू इथं कशाला आलास? तर इंद्र त्याला म्हणतोय, दिवस तुझे विश्रांतीचे आराम जीवन जगायचे, दिवस तुझे विश्रांतीचे आराम जीवन जगायचे, दिवस तुझे विश्रांतीचे आराम जीवन जगायचे, दिवस तुझे विश्रांतीचे आराम जीवन जगायचे. देवांची सेवा केलीस तू, देवांची सेवा केलीस तू, देवांची सेवा केलीस तू, देवांची सेवा केलीस तू, आमच्यासाठी राबलासी तू, आमच्यासाठी राबलासी तू, आमच्यासाठी राबलासी तू, आमच्यासाठी राबलासी तू. मजेत आयुष्य कंटायाचे आराम जीवन जगायचे, दिवस तुझे विश्रांतीचे आराम जीवन जगायचे, दिवस तुझे विश्रांतीचे आराम जीवन जगायचे. मुचकुंद इंद्राला म्हणाला, मी दानवाबरोबर युद्ध करून फार थकलेलो आहे, मला आता झोपेची अतिशय विश्रांती घ्यायची गरज आहे, म्हणून तुम्हाला एक विनंती करतो, मला अशी झोप द्या की मला झोपेतून कुणी उठवता कामा नये. इंद्र म्हणाला, हे बघ, तू असं कर, विष्णूकडे जा आणि त्यांच्याकडून वर मागून घे, ते तुला नक्कीच वर देतील, ते सगळे तुझ्यावर खुश आहेत. मग तो इंद्राकडे गेला, इंद्राकडून तो परत विष्णूकडे गेला इंद्राने सांगितल्यावर, आणि मग तो विष्णूला जाऊन काय म्हणतो, निद्रा मला अशी दे रे, जागवू नये कुणी मजला, ओ निद्रा मला अशी दे रे, जागवू नये कुणी मजला, ओ रामाला तू अशी दे रे, जागवू नये कोणी मजला, हो रामाला तू अशी दे रे. वर देतो मी रे तुझला, 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 नाही उठवणार कुणी तुला, नाही उठवणार कुणी तुला, नाही उठवणार कोणी तुला, नाही उठवणार कोणी तुला. जर का कुणी जागविल भस्म होऊन जाईल, जर का कुणी जागविल भस्म होऊन जाईल, जर का कोणी जागविल भस्म होऊन जाईल, जर का कोणी जागविल भस्म होऊन जाईल. जागा येईल जेव्हा तुला, जागा येईल जेव्हा तुला, जाग येईल जेव्हा तुला, जाग येईल जेव्हा तुला, पहा चतुर्भुजा मजला, पहा चतुर्भुजा मजला, पहा चतुर्भुजा मजला, पहा चतुर्भुजा मजला. अच्छा तो जाणे तिथला, मुचकुंद तो जागला, हो रामाला तू अशी दे रे, जागवू नये कोणी मजला, हो
येईल तेव्हा तुला मी चतुर्भुज रूपाने दर्शन देईन. आता काय आहे, केव्हा केव्हा अशी गंमत होते की एखादा माणूस त्याला काहीतरी कला वगैरे चांगली यायला लागली की तो दुसरा माणूस त्याच्यावर जोडतो. आता काय एक असा एक पेंटर होता, गणपती उभे वगैरे बनवायचा. तो असा होता, त्याला ज्योतिषाचा भयंकर नाद होता. त्याने एक दिवशी ज्योतिषाला हात दाखवला. त्या म्हणतो की माझा जरा हात बघा. तर तो ज्योतिषी म्हणतोय, बाबा रे, आजपासून बरोबर 15 दिवसांनी तुझा मृत्यू आहे. आता मरण म्हटल्यानंतर कोण घाबरणार नाही हो. तो पण घाबरला, पण थोडं तर बोललो, आता वाघ म्हटल्यानंतर खाणार, वाघोबा म्हटला तरी खाणार, मग काय करणार. तर वाघच म्हणे ना. म्हणून त्याने एक युक्ती केली. त्याने असं ठरवलं की आपल्यासारखे दोन पुतळे बनवले मातीचे. आणि काय केलं, त्याने एक ज्योतिषाने टाईम सांगितलं, अमुक अमुक टायमामध्ये तुझा मृत्यू होणार आहे. त्याने काय केले, ते 2 पुतळे बनवले. मध्ये आपण बसला आणि 2 बाजूला 2 पुतळे ठेवले. झाला इकडे वेळ भरल्यानंतर यमराजाने आपल्या दूताला पाठवलं, सांगितलं जा, तिथे अमुक अमुक तो पेंटर बसलाय, त्याचा टाईम भरलेला आहे, त्याला घेऊन या. झालं, त्यांनी आज्ञा केल्यावर हे निघाले. आले तिथे बघतात तो याने एकाला उचलायला सांगितलं, ते तिघे जण दिसतात, काय करायचं. ते मोठ्या विचारात पडले, कारण तिघे एकसारखे, उचलायचं कोणाला वगैरे फुकटचं. मग पंचनामा करा, हे करा, लपडात पडा म्हणून ते बरेच वेळ उभे राहिले. विचार केला ते मागे निघून गेले आणि यमाला सांगितलं, बाबा रे, हे आमच्याने काम होणार नाही. यम ताडकन आसनावरनं उठला. तो म्हणाला, तुम्ही आजपासून तुमचा बोनस बंद, तुम्हाला एवढी साधी कामगिरी करता आलेली नाही. झालं आता, कारण काय, यमाला तिथून निघावं लागतं ना. म्हणून आता यम रेड्यावर बसल्याने तिथे आला. बघतो तर खरोखरच परिस्थिती ती. तो पण बुचकळ्यात पडला की आता एकाला उचलायचा आहे, त्याच्यात तिघे जण आहेत. काहीतरी लपडं व्हायचं, परत कोणाला उचलायचा. त्याने मग डोकं चालवलं, कारण तो अनुभवी माणूस होता ना यम. त्याने डोकं चालवलं. झालो, अहो पेंटर आणू, जमता पेंटर आणू, तुम्ही बाकी पुतळे अगदी हुबेहूब बनवला सो. असं मग हे जरा खुश झालं मनात, पण बोलतलं कसं हे उचलून नेत ना परत. तुम्ही बोललो हुबेहूब पुतळे बनवलात, पण एक चूक केला सो. एका राहा ना, आत्तापर्यंत मागा कोणी नाव ठेवलं नाही, नाव ठेवता. पटकन उठलो ना, म्हणता कसली चूक. यम म्हणता हीच चूक, उभे राहला असते. चला आता माका ह्याच वया होता. म्हणजे शेवटी माणूस बोलता बोलता कसा फसतो तसं. एक गोष्ट चांगली, खुश होऊन मग मुचकुंद म्हणतो की मला आता विश्रांती घ्यायला जायलाच पाहिजे. म्हणतो विष्णूचं नामस्मरण करून निघून गेला. खुश होनी मुचकुंद तो निघेवनी विश्रांती घ्यायला. खुश होनी मुचकुंद तो निघेवनी विश्रांती घ्यायला. होऊनी मुचकुंद तो निघेवनी विश्रांती घ्यायाल. खुश होऊनी मुचकुंद तो निघेवनी विश्रांती घ्यायाला. विष्णूने त्याला वर दिला, गुणगान त्याचे गात निघाला. गुणगान त्याचे गात निघाला, गुणगान त्याचे गात निघाला. खुश होनी मुचकुंद तो निघेवनी विश्रांती घ्यायला. खुश होऊनी मुचकुंद तो निघेवनी विश्रांती घ्यायाल. खुश होऊनी मुचकुंद तो निघेवनी विश्रांती घ्यायाला. कालांतरानं द्वापार युगामध्ये विष्णूनं कृष्ण अवतार घेतला व आपला मोठा भाऊ बलराम हे दोघांनी मिळून कंसाचा वध केला आणि मथुरेचे राज्य उग्रसेनाला देऊन टाकले. जरासंध फार चिडला, कारण त्याच्या 2 कन्या अस्ति व प्राप्ती ह्या कंसाच्या भार्या होत्या. आपल्या 2 मुली विधवा झाल्यामुळे त्याला भयंकर राग आला आणि त्याने काय केलं, आपल्या जावयाचा सूड उगवण्यासाठी कृष्णाला मारण्यासाठी जरासंधाने मथुरेवर स्वारी केली. कृष्णाला मारायला जरासंध आला, कृष्णाला मारायला जरासंध आला. कृष्णाला मारायला जरासंध आला, कृष्णाला मारायला जरासंध आला. मथुरेला वेडा त्याने घातला. हो हो हो. कृष्णाला मारायला जरासंध आला, कृष्णाला मारायला जरासंध आला. कृष्णाला मारायला जरासंध आला. कृष्णाला मारायला जरासंध आला. कृष्ण बलराम संगे लढता लढता जरासंध हैराण झाला. काहीच न करता तो पळून गेला. कृष्णाने त्याला 17 वेळा पळून तो परत 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 असं 17 वेळा आला आणि 17ही वेळाला त्याने पळवून लावलं. पुन्हा तो आला 18व्या वेळेला. काय केलं बघा, गर्वान आला सुंग उपायला, गर्वान आला सुंग उपायला. बलराम कृष्णानं त्याचा सुकडा साफ केला, बलराम कृष्णानं त्याचा सुकडा साफ केला, बलराम कृष्णानं त्याचा सुकडा साफ केला. सर्वांना आला, सुंग उपायला,
17 वेळा कृष्णानं त्याचा कचरा केला. लढायला आला 17 वेळा कृष्णानं त्याचा कचरा केला. लढायला आला 17 वेळा कृष्णानं त्याचा कचरा केला. त्याची जिल्ली मस्ती सारी मोडली हस्ती. त्याची जिल्ली मस्ती सारी मोडली हस्ती. त्याची जिरली मस्ती सारी मोडली हस्ती. त्याची जिरली मस्ती सारी मोडली हस्ती. कृष्णानं त्याला पळवून लावला. कृष्णानं त्याला पळवून लावला. कृष्णानं त्याला पळवून लावला. गर्वानं आला पुढं उभला. गर्वानं आला पुढं उभला. बलराम कृष्णानं त्याचा तुकडा साफ केला. बलराम कृष्णानं त्याचा तुकडा साफ केला. बलराम कृष्णानं त्याचा तुकडा साफ केला. 18 वेळेला जरासंध पळून गेला आणि त्याने कृष्णाचा सूड उभवायचा ठरला. तो काय केलं त्याने, तो जाऊन कालयवनाला भेटला आणि सांगितलं आपण कृष्णाला डान मारूया. आणि कालयवनाने त्याने समजून सांगितलं तू जा तिथे. आणि काय केलं कालयवनाने, आयला रे सेना घेऊन कालयवन. आयला रे सेना घेऊन कालयवन. आयला रे सेना घेऊन कालयवन. आयला रे कृष्णाला मारण्याचा प्रयत्न त्याने केला रे. कृष्णाला मारण्याचा प्रयत्न त्याने केला रे. कृष्णाला मारण्याचा प्रयत्न त्याने केला रे. आयला रे सेना घेऊन काल यवन. आयला रे सेना घेऊन काल यवन. आयला रे कृष्णाला मारण्याचा पण त्याने केला रे. कृष्णाला मारण्याचा पण त्याने केला रे. कृष्णाला मारण्याचा पण त्याने केला रे. ही बातमी कळली सगळ्यांना. कृष्णाने विश्वकर्माला बोलावून घेतलं. त्याला पण बातमी कळली कृष्णाला. आणि त्याने काय केलं, विश्वकर्माने समुद्रामध्ये एक द्वारका बनवून दिली. आणि मग कृष्णाने काय केलं, सगळे यादव सुरक्षित त्या द्वारकामध्ये नेऊन ठेवले. कारण तो कालयवन येणार हे कृष्णाला कळलेलं होतं. आणि हळूहळू कालयवनानं आपलं सगळे जमवले सैन्य आणि तो युद्ध करायसाठी त्या कृष्णाच्या समोर आला. झालं युद्ध, सुरुवात झालं दोघांचं. कालयवन कृष्णात युद्ध चालले जोरात. कालयवन कृष्णात युद्ध चालले जोरात. काल यवन कृष्णाने युद्ध चालले जोरात. काल यवन कृष्णाने युद्ध चालले जोरात. मायावी दैत्य तो भारी. मायावी दैत्य तो भारी. येईन आटोक्यात. काल यवन कृष्णाने युद्ध चालले जोरात. काल यवन कृष्णाने युद्ध चालले जोरात. जोरात 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 युद्ध जोरात जोरात जोरात. जोरात 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 युद्ध जोरात जोरात जोरात. काल यवन कृष्णाने युद्ध चालले जोरात. काल यवन कृष्णाने युद्ध चालले जोरात. काल यवन कृष्णाने युद्ध चालले जोरात. हो, कृष्णाने बघितलं हा काय आपल्याला आठवत नाही. कृष्णाने बघितलं हा का आता आपल्याला आठवत नाही, म्हणून कृष्णाने एक युक्ती केली. त्याने काय केलं, पळून जाण्याचा बेत केला. आणि जंगलामध्ये तो धावत सुटला. रानातली फुलं वेली काय जी होती ती सगळी आपल्या अंगाभोवती गुंडाळली. आणि तो धावत पळत बालू मोरं मी मागं हतलाक ततलाक त्याला नाही वाटत नाही ते चालतंय कसा. असा तो पळत गेला. त्याच्या मागावून तो कालयवन सुटला. तो बोलला तू पळून जाणार कुठे. तो म्हणाला अरे पळणार तरी कुठं तू आता. तू कुठं जरी पळालास तरी मी काही तुला सोडणार ना. तो म्हणतोय पळून आता जाशील कुठं. लपून वेड्या राशील कुठं. 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 मरण तुझं आता आलं जवळ. समोर हाय उभा तुझा मी काळ. समोर आहे उभा तुझा मी काळ. समोर आहे उभा तुझा मी काळ. माझ्याकडे सगळं तुझं होईल तिथं. लपून आता राशील कुठं. पळून आता जाशील कुठं. लपून वेड्या राशील कुठं. पळून आता जाशील कुठं.
जाणार कुठे. एकदा काय झालं असेल, एकदा गंमत झाली की एक माणूस गावावरून आलेला होता आणि तो असा फिरता 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 एका हॉटेलच्या दरवाज्यावर बोर्ड लावलेला होता की 2 रुपयात दुधी हलवा. बोललं स्वस्तात मस्त दिसत आहे, आपण आतमध्ये जाऊन दुधी हलवं तरी खाऊन येऊया. गावात काय असले पदार्थ कोण बनवणार नाही म्हणून तो हॉटेलात बसलो. वेटर दिलो, क्या म्हणताय? दुधी हलवा शेरो जरा. पण तो तसा बोलला, तो बसला तिथे आणि तो निघून गेला. परत थोड्या वेळानं दुसरा वेटर आला, जमतं काय दुधी हलवा ना, इकडे या. त्याला उठवलं तिथून आणि त्या आतल्या एका खोलीत घेऊन गेला. तिथं काय होतं, एक दुधी हलवो रशियक असं लांब बांधून ठेवलेलं होतं. ते बोललं दादा हलवा येतो. होय ते तू आला दुधी हलवो, 2 रुपये ठेवलात ना तिकडे, दुधी हलवो. त्याच्या लक्षात त्याला खाऊक गाव तुला म्हणतो दुधी हलवा यांनी सांगितलं. झाला तो नाराज होऊन तिथून निघून गेला. आता इकडे काय झालं असं म्हणत काल येऊन जवळ येतो, पाहून द्या गुहेत झोपला होता, तिथं अंधारात जाऊन लपून बसला. आता कृष्ण तो पळाला तो कृष्णाला माहिती होता काल येऊन आपल्या मागे लागलेला आहे. त्याने जाऊन तिथं बघितलं, झोपला, त्याच्या बाजूला जाऊन तो लपून बसला. आता काल येवनाला वाटलं की हा कृष्णच खरोखर झोपलाय म्हणून त्याने काय केलं याड्यान, निदान कामरान तरी उघडून बघू घ्या. तर काय नाही तसं केल्यान, आपले जाऊन सगळे लात मारल्या आणि त्या का म्हणता, अरे कृष्णा बरसा पडला, अरे कृष्णा बरसा पडला, हरे कृष्णा बरसा पडला, हरे कृष्णा बरसा पडला. तुझ्या आयुष्याच्या गाठी, तुझ्या आयुष्याच्या गाठी, तुझ्या आयुष्याच्या गाठी, तुझ्या आयुष्याच्या गाठी. सिद्धव आता मरणासाठी, सिद्धव आता मरणासाठी, सिद्धो आता मरणासाठी, सिद्धो आता मरणासाठी. माझ्या तावडीत आला. हरे कृष्णा बरसा पडला, हरे कृष्णा बरसा पडला, हरे कृष्णा बरसा पडला. हो, त्याने लात मारल्यावर तो झोपेतून जागा झाला आणि समोर बघतो तो लात मारणारा. झालं, त्याची दृष्टी पडल्यावर तो भस्म होऊन पडला. काल यवनाचा भस्म झाला आणि त्या मुचकुंद जागा झाल्यावर तुला भयंकर आनंद झाला, कारण विष्णूने त्याला सांगितलेलं होतं मी तुला चतुर्भुज रूपामध्ये दर्शन देईल म्हणून. दृष्टी पडता मुचकुंदाचा क्षणात भस्म झाला, दृष्टी पडता मुचकुंदाचा क्षणात भस्म झाला. दृष्टी पडता मुचकुंदाच्या दर्शनात भस्म झाला, दृष्टी पडता मुचकुंदाच्या दर्शनात भस्म झाला. ज्यानी गर्व केला त्यांचा असाच नाश झाला, ज्यानी गर्व केला त्यांचा असाच नाश झाला. ज्याने गर्व केला त्यांचा असाच नाश झाला, ज्याने गर्व केला त्यांचा असाच नाश झाला. दृष्टी पडता मुचकुंदाच्या दर्शनात भस्म झाला, दृष्टी पडता मुचकुंदाच्या दर्शनात भस्म झाला. ओ अशा तऱ्हेने काल यवनाचा नाश झाला आणि कृष्णाने मुचकुंदाला चतुर्भुज दर्शन दिले. ते चतुर्भुज रूप पाहून मुचकुंद म्हणतो, झालो धन्य यदुराया, पडतो तुझ्या पाया, झालो धन्य यदुराया, आता पडतो तुझ्या पाया. झालो धन्य यदुराया, आता पडतो तुझ्या पाया. झालो धन्य यदुराया, आता पडतो तुझ्या पाया. आज जन्माचे सार्थक झालो पावन यदुराया, झालो धन्य यदुराया, आता पडतो तुझ्या पाया. झालो धन्य यदुराया, आता पडतो तुझ्या पाया. धन्य जीवनाचा क्षण दिसला तू माझी पाहून, धन्य जीवनाचा क्षण दिसला तू माझी पाहून, धन्य जीवनाचा क्षण दिसला तू माझी पाहून, धन्य जीवनाचा क्षण दिसला तू माझी
आता कोण तुझा करील आता कोण तुझा करील आता कोण तुझा करील आता कोण मज दाविल दर्शन मज दाविल दर्शन मज दाविल दर्शन मज दाविल दर्शन कोणी हात मी जोडून करतो तुलाच वंदन झालो धन्य यदुराया आता पडतो तुझ्या पाया झालो धन्य यदुराया आता पडतो तुझ्या पाया असा त्याने विष्णूने दर्शन देऊन विष्णू अंतर्धान पावले आणि मुचकुंद खुश होऊन आपल्या राजमहाली गेला. हे भारूड आहे द्वापार युगातील असं हे भारूड आहे की ज्याने भगवान श्रीकृष्णानं आपल्या भक्तासाठी ज्या गोष्टी करू नये त्या करून दाखवल्या आहेत आणि भक्तांना कसं भक्तांचं नाव होईल आपले भक्त कसे मोठे होतील याचं एक उदाहरण घडवून दिलेलं आहे इथे. आणि आपण आज हे भारूड सांगून इथं संपवून टाकतोय. भारूड संपले भारूड संपली कथा संपले भारूड संपली कथा काशीराम ठेवी कृष्णचरणी माता काशीराम ठेवी कृष्णचरणी माता काशीराम ठेवी कृष्णचरणी माता संपले भारूड संपली कथा संपले भारूड संपली कथा काशीराम देवी कृष्णचरणी माता काशीराम देवी कृष्णचरणी माता काशीराम